जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला शिक्षक पात्रता परीक्षा TATचा पेपर क्रमांक 2 ची प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. संच D ची ही प्रश्नपत्रिका आहे. एकूण 150 गुणांचा पेपर आहे आणि पेपर सोडवण्यासाठी 150 मिनिटे म्हणजेच 2.5 तास वेळ देण्यात आलेला आहे. या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. व्हिडिओ पॉज करून सर्व सूचना वाचायच्या आहेत. मराठी या विषयावर आधारित 1 ते 30 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी. इंग्रजी या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक 31 ते प्रश्न क्रमांक 60 पर्यंत 30 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 90 असे 30 प्रश्न 30 गुणांसाठी आहे. आणि सामाजिक शास्त्र या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक 91 ते प्रश्न क्रमांक 150 असे एकूण 60 प्रश्न 60 गुणांसाठी आहे. या अगोदरच आपण पेपर 1 वर देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि पेपर 1 चा देखील सराव करा. मराठी या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला, खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभंग गाथा. प्रश्न क्रमांक 2, शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उपमेय. प्रश्न तिसरा, कडा कडा फोड नव उडव उडुमखिका खडबडवी दिग्गजा तुडव रवी मालिका यात कोणता रस आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रौद्र. प्रश्न क्रमांक 4, तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रश्नार्थ. प्रश्न 5वा, माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नामे आली आहेत. प्रश्न क्रमांक 6, विनिताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विनिता लाडू खात असेल. प्रश्न क्रमांक 7, स्वभाव अधिक उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वभावोक्ती. प्रश्न क्रमांक 8, हरिहर हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इतरेतर द्वंद्व. प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जरा. प्रश्न क्रमांक 10, पुढीलपैकी विरुद्ध अर्थाची योग्य जोडी कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्कर्ष विरुद्ध अर्थी अपकर्ष. पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 11 ते 13 सोडवा. त्या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे. मी उतारा वाचत नाही त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ पॉज करून तुम्ही उतारा व्यवस्थित वाचायचा आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे ही उतार्यातच आहेत. उतार्याचा पुढील भाग आणि त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 11, दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले नाही? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रडणारी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 12, दुःखे कशासाठी येतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कसोटी पाहण्यासाठी. प्रश्न क्रमांक 3, उतार्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सकारात्मक. उतारातून लेखकाचा सकारात्मक दृष्टिकोन प्रतीत होतो. पुढील कविता वाचून प्रश्न क्रमांक 14 ते 16 सोडवा. या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. प्रश्न क्रमांक 14, कळीसाठी कोण वाट पाहत आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सूर्याचा किरण. प्रश्न क्रमांक 15, पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सूर्य होण्याचा.
प्रश्न क्रमांक 16. कवितेतील कळी म्हणजे कोण असावे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जन्माला येणारी मुलगी. प्रश्न क्रमांक 17. योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा. देखल्या देवा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दंडवत. देखल्या देवा दंडवत. प्रश्न क्रमांक 18. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चिन्त्र्य खानोलकर. प्रश्न क्रमांक 19. पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमृतवेल. अमृतवेल हे पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही. प्रश्न क्रमांक 20. आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्वार्थी. प्रश्न क्रमांक 21. कुणी झाडांच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. पर्याय क्रमांक 4, षष्टी अनेकवचन. प्रश्न क्रमांक 22. इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आनंद. प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी मागणीपत्राचा विषय कोणता असेल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे. प्रश्न क्रमांक 24. अ, आ, इ, ई, उ, ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सजातीय. सजातीय प्रकारचे स्वर आहेत. प्रश्न क्रमांक 25. धरणी या शब्दाचा लघु गुरु क्रम कसा असेल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लघु लघु गुरु. प्रश्न क्रमांक 26. झाकले माणिकचा योग्य अर्थ काय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, साधा पण गुणी मनुष्य. प्रश्न क्रमांक 27. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वायुपुत्र. प्रश्न क्रमांक 28. पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फुले. प्रश्न क्रमांक 29. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा डॅश डॅश प्रयोग होतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कर्मणी. प्रश्न क्रमांक 30. तुला हे पुस्तक आवडले का या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रश्नचिन्ह. पाहता आपण इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू. क्वेश्चन नंबर 31. चूज द करेक्ट फ्रीजल वर्ब टू फिल इन द ब्लँक. कैलास ट्राइड हिज लेवल बेस्ट बट कुड नॉट डॅश डॅश हिज एक्झामिनेशन. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, गेट थ्रू. क्वेश्चन नंबर 32. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. दिस काइंड ऑफ ट्राउजर्स आर रादर एक्सपेन्सिव्ह टू बाय. नो एरर. A, B, C आणि D. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, A. क्वेश्चन नंबर 33. चूज द अल्टरनेटिव्ह दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द गिवन इडियम. टू स्पिल द बीन्स. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, टू रिव्हील सिक्रेट इन्फॉर्मेशन. क्वेश्चन नंबर 34. रिअरेंज द जंबल पार्ट्स ऑफ द सेंटेन्स विच आर लेबल P, Q, R and S to produce a meaningfully correct sentence. P, and who would also handle my business well. Q, I am looking for a son-in-law. R, to my daughter. S, who would be a good husband. Right answer आहे ऑप्शन नंबर 2, QSRP. क्वेश्चन नंबर 35. Choose the suitable articles to fill in the blanks. One of dash dash most common causes of malnutrition is dash dash unhealthy lifestyle. Right answer आहे ऑप्शन नंबर 2, the N. क्वेश्चन नंबर 36. Choose the grammatically correct sentence. Right answer आहे ऑप्शन नंबर 4, he hung the picture on the wall. क्वेश्चन नंबर 37. Choose the correct preposition to fill in the blanks. Buddhism teaches that freedom dash dash desires will lead to escape dash dash sufferings. Right answer आहे ऑप्शन नंबर 3, from. Question number 38. Choose the alternative which is
closest in meaning to the underlined word in the sentence. My friend used to regale us with anecdotes. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, एंटरटेन. क्वेश्चन नंबर 39. Choose the alternative which is opposite in meaning to the underlined word. He climbed up a stationary wagon. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, moving. क्वेश्चन नंबर 40. Choose the correctly split word. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, versatile. Read the following passage and answer the question by selecting the correct alternative. क्वेश्चन नंबर 41 to 45. त्या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित आपल्याला क्वेश्चन आन्सर कंप्लीट करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 41. बदनी ठाकूर ऑफ्टन रिमेंबर हिज अनसेस्टर्स बिकॉज. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, he was not happy with himself. Question number 42. Thakur told stories about his ancestors whenever he. Right answer आहे option number 3, was encouraged by someone or friends. Question number 43. The impact of the stories on his friends was that they. Answer आहे option number 4, were greatly amused. Question number 44. The most important feature of his stories was that they. Right answer आहे option number 3, always had something new to offer. Question number 45. His attitude to his ancestors was one of. Right answer आहे option number 2, admiration. Question number 46. Choose the correct alternative to fill in the blanks. Dash dash word to dash dash wise is sufficient. Right answer आहे option number 4, the. A word to the wise is sufficient. Question number 47. Choose the correct alternative to fill in the blanks. People who are averse dash dash hard work generally do not success dash dash life. Right answer आहे option number 2, in. People who are averse to hard work generally do not success in life. Question number 48. Identify the figure of speech in the given line. On the deck, the rover takes his stand. Right answer आहे option number 3, inversion. Question number 49. Choose the correct passive construction of the given sentence. A lady missionary gave him a black bow. Right answer आहे option number 1, he was given a black bow by lady missionary. Question number 50. Choose the correct indirect narration for the given sentence. Ramesh said to the astrologer, when shall I get at him? Right answer आहे option number 3, Ramesh asked the astrologer when he would get at him. Question number 51. Select the combination of numbers so that the alphabets arranged accordingly will form a meaningful word. Right answer आहे option number 4. Question number 52. Choose the correct simple sentence for the given sentence. He finished his homework and put away his books. Right answer आहे option number 1. Having finished his homework, he put away his books. Question number 53. Name the underlined clause in the given sentence. The house where the accident occurred is nearby. Right answer आहे option number 2, adjective clause. Question number 54. Choose the correct passive degree for the given sentence. The lion is the most ferocious of all animals. Right answer आहे option number 3. No other animal is as ferocious as the lion. Question number 55. State what part of speech is the underlined word. My views are quite in accordance with those of the University Commission. Right answer आहे option number 2, demonstrative pronoun. Question number 56. Identify the tense of the given sentence. The world has been infected with our ill manners. Right answer आहे option number 3, present perfect tense.
क्वेश्चन नंबर 57. Choose the word nearest in meaning to the given word. Assimilate. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, ॲब्झॉर्ब. क्वेश्चन नंबर 58. Choose the word opposite in meaning to the given word. Dearth. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, abundance. क्वेश्चन नंबर 59. Choose the most suitable one word from the given expression. A person who does not believe in the existence of God or gods. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, atheist. क्वेश्चन नंबर 60. Select the appropriate alternative to fill in the blank. The accused dash to the judge for mercy. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, appealed. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी होतो? त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, स्मृती पाट्या. प्रश्न क्रमांक 62. विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधाकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापनीय परिणाम आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उद्गमन विचार प्रक्रिया. प्रश्न क्रमांक 63. दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो. एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते. हा साहचर्याचा खालीलपैकी कोणता नियम आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सादृश्यतेचा नियम. प्रश्न क्रमांक 64. सॉल्वी आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 सक्षमतांमधील सामाजिक कौशल्य या सक्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, राजकीय भान. प्रश्न क्रमांक 65. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रतिपुरण. प्रश्न क्रमांक 66. रॉबर्ट गॅगने यांनी अध्ययनविषयक मानसशास्त्रातील तत्त्वे प्रस्थापित करताना अध्ययनाचे 8 प्रकार मांडून त्याचे स्तर निश्चित केले. एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही. त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो? त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे, उद्दीपक प्रतिसाद अध्ययन. प्रश्न क्रमांक 67. विद्यार्थ्याने अभ्यास करताना विश्लेषण करणे, तत्व शोधून काढणे, त्याचे उपयोजन करणे यावर भर असेल तरच अध्ययन संक्रमण होते. हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सामान्यीकरण उपपत्ती. प्रश्न क्रमांक 68. मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडून बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियांचा मोठा वाटा असून आंतरक्रिया जशा कृतीतून तशा संभाषणातूनही घडतात असे मत मांडले. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वायगोट्स्की. प्रश्न क्रमांक 69. कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन करून प्रश्न उत्तरे विचारणे हे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत येते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, क्रमन्वित. प्रश्न क्रमांक 70. शाळेतील वर्गांमध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे, उद्बोधक, सुभाषिते व संतवचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीलपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नीती. प्रश्न क्रमांक 71. खालील अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्वासंदर्भात खालील विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चे विधान असत्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधी उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकाचा स्वतःचा उत्साह गौण ठरतो. प्रश्न क्रमांक 72. अबोधातून सामान्य बोधाकडे, पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे, विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञान प्रक्रियेवर आधारलेल्या हर्बाटच्या पाठपद्धतीला डॅश डॅश विचार पद्धती असेही संबोधले जाते. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उद्गामी. प्रश्न क्रमांक 73. ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे डॅश डॅश होय.
त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे अनुकरण. प्रश्न क्रमांक 74. कथा वाचत असताना त्या कथेतील पात्रांच्या सुख दुःखाशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावे लागणारे दुःखद अनुभव आपल्या मनचक्षुपुढे उभे राहतात. अशा कल्पनांना डॅश डॅश कल्पना म्हणतात. त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे अनुकरणात्मक. प्रश्न क्रमांक 75. एका वेळी किती उद्दीपकांकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात याला अवधान कक्षा म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेशी सुसंगत नाही ते ओळखा. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते व वयाबरोबर ती कमी होते. प्रश्न क्रमांक 76. जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे. जे शास्त्रशुद्ध असतीलच असे नाही. हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घडून येते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पर्यंक पद्धती. प्रश्न क्रमांक 77. अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया घडत असताना संवेदनाचे गट काही तत्वानुसार पडतात. पुढील उदाहरणामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल? उदाहरण, आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी, मृगशीर्ष इत्यादींच्या तारकासमूहाचे निरीक्षण केले जाते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समावेश. प्रश्न क्रमांक 78. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवन रसायनाचा स्राव होऊन हृदयाचे स्पंदन, रक्तदाब, रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत या ग्रंथीचे कार्य जोमाने होते? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उक्रस्त ग्रंथी. प्रश्न क्रमांक 79. समस्या सोडवण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने समस्यांचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात हे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले? त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रॉबर्ट स्टर्नबर्ग. प्रश्न क्रमांक 80. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शैशवावस्थेतील वैशिष्ट्य दर्शवत नाही? त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तींचा उदय होत नाही. प्रश्न क्रमांक 81. मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तींच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुतूहल. प्रश्न क्रमांक 82. शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्याचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय. शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वुडवर्थ. प्रश्न क्रमांक 83. विस्मरणाची अनेक कारणे आहेत. मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात. अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्यरचना शिकू लागतो तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो. यालाच डॅश डॅश असे म्हणतात. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुरोपगामी निरोधन. प्रश्न क्रमांक 84. खाली दिलेल्या अध्ययनविषयक उपपत्ती आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्यांचा योग्य क्रम ओळखा. आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 DBAC. ए चे उत्तर आहे डी थॉर्नडाईक. 2 अभिजात अभिसंधान उपपत्ती. त्याची योग्य उत्तर आहे पावलॉव. सी साधक अभिसंधान उपपत्ती. त्याचे मानसशास्त्रज्ञ आहे स्किनर. आणि डी मर्मदृष्टी उपपत्ती. त्याचे मानसशास्त्रज्ञ आहे कोहलर. प्रश्न क्रमांक 85. विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो. विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो. विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो. या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांमध्ये अंतर्भूत आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आकलन. प्रश्न क्रमांक 86. विद्यार्थ्यांची संपादनूक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणांशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने डॅश डॅश ही कसोटी तयार केलेली असते. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रमाणक कसोटी. प्रश्न क्रमांक 87. अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी
तो वेगवेगळे प्रतिसाद मिळतो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ज्ञानात्मक अध्ययन. प्रश्न क्रमांक 88. रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा होय. खाली दिलेल्या रुब्रिकच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रुब्रिकमधील निकषांची व्याख्या ही स्थळ, काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते. प्रश्न क्रमांक 89. बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर व त्यांच्या परस्परांशी असलेल्या संघटनांवर अवलंबून असते. कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन होणे आवश्यक असते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती. प्रश्न क्रमांक 90. शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोनांच्या अनियमित स्रावामुळे निर्माण होते? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गॅलेक्टोसिमिया. आता सामाजिक शास्त्रे या विषयाची प्रश्नपत्रिका. प्रश्न क्रमांक 91. गटात न बसणारा शब्द ओळखा. त्या ठिकाणी गटात शब्द दिलेले आहे वह्य, चर्मन्मा, कारमार, नाव्य. आणि गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 4, नाव्य. प्रश्न क्रमांक 92. योग्य जोड्या जुळवा. हडप्पा संस्कृतीचे ठिकाण आणि वर्तमान राज्य. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दायमाबाद, महाराष्ट्र, राखीगढी, हरियाणा, लोथल, गुजरात, कालीबंगन, राजस्थान. प्रश्न क्रमांक 93. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित घटना योग्य कालानुक्रमे मांडा. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहिली घटना येणार आहे बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले. दुसरी येणार आहे हिंदी शिपायांचे दिल्लीवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले. तिसरी घटना आहे दिल्ली परत मिळवण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सैन्य दिल्लीत आले. आणि चौथी घटना येणार आहे तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली. प्रश्न क्रमांक 94. एबेल जंजून तस्मान व कॅप्टन जेम्स कुक यांनी डॅश डॅश या प्रदेशाच्या सागरी मोहिमा काढल्या. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड. प्रश्न क्रमांक 95. हे डॅश डॅश या कराराचे बोधचिन्ह आहे. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सिएटो. प्रश्न क्रमांक 96. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळणाऱ्या मुद्रा डॅश डॅश नावाच्या दगडापासून बनविल्या जातात. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्टिएटाईट. प्रश्न क्रमांक 97. पुढीलपैकी अचूक साखळी ओळखा. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सम्राट चंद्रगुप्त मौर्य, जुनागड जवळ, सुदर्शन तलाव. प्रश्न क्रमांक 98. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारवी, कुमार संभव. प्रश्न क्रमांक 99. योग्य जोड्या जुळवा. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मंत्री पत्रव्यवहार सांभाळणे, अमात्य राज्याचा जमा खर्च पाहणे आणि सुमन परराज्याशी संबंध ठेवणे. प्रश्न क्रमांक 100. दत्ताजी व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठविण्यात आले कारण. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पंजाबवरील पक्कड घट्ट करण्यासाठी व नजीब खानाचे पारिपत्य करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 101. छत्रपती संभाजी महाराजांनी डॅश डॅश या ग्रंथाची रचना केली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बुधभूषणम. प्रश्न क्रमांक 102. जगाचा कारखाना असे वर्णन डॅश डॅश या देशाचे केले जात असे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इंग्लंड. प्रश्न क्रमांक 103. भारतीय समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या संदर्भातील चुकीची जोडी ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रामकृष्ण मिशन, स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न क्रमांक 104. पुढील घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घडली होती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली.
प्रश्न क्रमांक 105. पुढील शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेच्या वर्षानुसार योग्य क्रम लावा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 106. स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यात कोणत्या संस्थेचे योगदान आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. प्रश्न क्रमांक 107. विधान अ. भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. विधान ब. जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. वरील विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय ओळखा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. विधान अ बरोबर, विधान ब चूक. प्रश्न क्रमांक 108. रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गोविंद सरदेसाई. प्रश्न क्रमांक 109. योग्य जोड्या जुळवा आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्र लावणी, आंध्र प्रदेश कुचिपुडी, केरळ मोहिनीअट्टम, तमिळनाडू भरतनाट्यम. प्रश्न क्रमांक 110. खालील विधाने अभ्यासा. 1. या युगात प्राण्यांचा उपयोग सामानाच्या ने-आणीसाठी होऊ लागला. 2. या युगात व्यापार व दळणवळण या गोष्टी विकसित झाल्या. 3. या युगात मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. हे कोणत्या युगाचे वर्णन आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नवाश्म. हे नवाश्म युगाचे वर्णन आहे. प्रश्न क्रमांक 111. पुढील विधाने वाचा. विधान अ. 1914 ते 1918 या कालावधीत पहिले महायुद्ध झाले. विधान ब. पहिल्या महायुद्धात ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली व अमेरिका हा मित्र राष्ट्रांचा गट होता. विधान क. पहिल्या महायुद्धात जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्कस्तान व बल्गेरिया हा मध्यगत राष्ट्रांचा गट होता. वरील विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विधाने अ, ब, क बरोबर. प्रश्न क्रमांक 112. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमधील कलम नुसार परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 51. प्रश्न क्रमांक 113. मॅकमोहन रेषा डॅश या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भारत व चीन. प्रश्न क्रमांक 114. भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार डॅश या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. निवडणूक आयोग. प्रश्न क्रमांक 115. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या संदर्भात गटात न बसणारा जिल्हा ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मुंबई उपनगर. प्रश्न क्रमांक 116. नगर परिषद, मुख्याधिकारी, महानगरपालिका. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आयुक्त. प्रश्न क्रमांक 117. वरील विधाने अभ्यासा. 1. हे संविधान इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले. 2. या संविधानात केवळ 7 कलमांचा समावेश आहे. 3. हे संविधान लिखित स्वरूपाचे आहे. वरील विधाने कोणत्या देशाच्या संविधानाच्या संदर्भात आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अमेरिका. प्रश्न क्रमांक 118. आम्ही भारताचे लोक या शब्दाने संविधानाच्या डॅश सुरुवात होते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उद्देशिकेची. प्रश्न क्रमांक 119. व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. हे डॅश याचे उदाहरण आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क. प्रश्न क्रमांक 120. महाराष्ट्र विधान परिषदेसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ॲग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाचा एक प्रतिनिधी राज्यपाल विधान परिषदेवर नेमतात. प्रश्न क्रमांक 121. तापमान बदलास संवेदनशील द्रव्य घटक अल्कोहोल तापमापी डॅश इतका गोठणबिंदू दर्शवतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ऋण 130°C. प्रश्न क्रमांक 122. दूरसंचार सेवेच्या विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो. कारण त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
तंत्रज्ञान व साक्षरता उद्योगात उपयुक्त असते. प्रश्न क्रमांक 123. भूगोलात नकाशाशास्त्र तंत्राचा अभ्यास करण्यासाठी डॅश डॅश या विषयाचे आकलन आवश्यक असते. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भूमाहितीशास्त्र. प्रश्न क्रमांक 124. पनामा कालवा पुढीलपैकी कोणत्या दोन महासागरांना जोडतो ते शोधा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागर. या दोन महासागरांना पनामा कालवा जोडतो. प्रश्न क्रमांक 125. कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे डॅश डॅश नावाने ओळखली जातात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरिकेन्स. कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे हरिकेन्स नावाने ओळखली जातात. प्रश्न क्रमांक 126. वाळूचा दांडा हे भूरूप डॅश डॅश या बाह्य कारकामुळे तयार होते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सागरी लाटा. वाळूचा दांडा हे भूरूप सागरी लाटा या बाह्य कारकामुळे तयार होते. प्रश्न क्रमांक 127. खालीलपैकी कोणता प्रदेश साखर कारखाने स्थापन करण्यास अधिक योग्य आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऊस उत्पादक क्षेत्राजवळ. प्रश्न क्रमांक 128. सागरी निक्षेपात पुढील घटकांचा समावेश असतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अतिसूक्ष्म माती, सागरी वनस्पती व प्राण्यांचे जीवाश्म. प्रश्न क्रमांक 129. किती वाजले असतील ते सांगा. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सायंकाळ 5. प्रश्न क्रमांक 130. 22 जून रोजी उत्तर ध्रुवावर डॅश डॅश तासांचा दिवस असतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 24 तास. प्रश्न क्रमांक 131. हिमरस्ते याचा अर्थ पुढीलपैकी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिवाळ्यात गोठलेल्या जलमार्गावर तयार करतात. प्रश्न क्रमांक 132. लोकसंख्येचे वितरण काही प्रदेशात दाट असते कारण. पर्याय क्रमांक 3 शेती व उद्योगधंद्यांचा विकास अधिक असतो म्हणून लोकसंख्येचे वितरण काही प्रदेशात दाट असते. प्रश्न क्रमांक 133. साओ पावलो येथे मानवी वस्ती दाट आढळते कारण. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हवामान, खनिजे, शेती सर्व पूरक आहे. प्रश्न क्रमांक 134. कमाल व किमान चलातील फरकाच्या मूल्यास त्याची डॅश डॅश असे संबोधले जाते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कक्षा. प्रश्न क्रमांक 135. मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये स्पष्ट होणारा अचूक गट ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डोंगर उतारावर अन्नधान्य उत्पादन नसलेली, तंत्रज्ञानाचा वापर कमी, भांडवल गुंतवणूक मोठी. प्रश्न क्रमांक 136. खालीलपैकी कोणत्या खंडात नद्या कालव्याने जोडून मार्ग तयार झाले आहेत. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 युरोप. युरोप या खंडात नद्या कालव्याने जोडून मार्ग तयार झाले आहेत. प्रश्न क्रमांक 137. नॉट्स हे परिमाण डॅश डॅश वेग किलोमीटरमध्ये मोजण्यासाठी वापरले जाते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाऱ्याचा. नॉट्स हे परिमाण वाऱ्याचा वेग किलोमीटरमध्ये मोजण्यासाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 138. बंगळुरू शहराच्या कोणत्या दिशेत मुंबई शहर स्थित आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वायव्य. प्रश्न क्रमांक 139. बारखान हे भूरूप डॅश डॅशचे संचयन कार्य आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वारा. बारखान हे भूरूप वाराचे संचयन कार्य आहे. प्रश्न क्रमांक 140. आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात डॅश डॅश प्रकारचा पर्जन्य पडतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आरोह. आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात आरोह प्रकारचा पर्जन्य पडतो. प्रश्न क्रमांक 141. रांची हे पर्यटन शहर कोणत्या राज्यात स्थित आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झारखंड. प्रश्न क्रमांक 142. भारतात एक प्रमाणवेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये डॅश डॅश प्रमाणवेळा निश्चित आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4. भारतात एक प्रमाणवेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये 4 प्रमाणवेळा निश्चित आहेत. प्रश्न क्रमांक 143. खालीलपैकी कोणता उद्योग स्थानमुक्त उद्योग नाही ते ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वस्त्र उद्योग. प्रश्न क्रमांक 144. समान वैशिष्ट्यांचा कोणता अचूक गट आहे ते ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे, म्युनिच, न्यूयॉर्क, शांघाय.
प्रश्न क्रमांक 145. भूस्थळ निर्देशक नकाशात नद्यांचे मार्ग कोणत्या रंगाने निर्देशित केले जातात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निळा. भूस्थळ निर्देशक नकाशात नद्यांचे मार्ग निळ्या रंगाने निर्देशित केले जातात. प्रश्न क्रमांक 146. डॅश डॅश ही नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नर्मदा. प्रश्न क्रमांक 147. भारतातील जागृत ज्वालामुखी डॅश डॅश येथे पाहावयास मिळते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंदमान बेट. भारतातील जागृत ज्वालामुखी अंदमान बेट येथे पाहावयास मिळते. प्रश्न क्रमांक 148. हवा कोरडी व उष्ण असल्यास बाष्पीभवनाचा वेग पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे वाढतो. हवा कोरडी व उष्ण असल्यास बाष्पीभवनाचा वेग वाढतो. प्रश्न क्रमांक 149. आफ्रिका खंडातील 3 पर्वतीय शिखरे विषुववृत्तावर असून बर्फाच्छादित असतात कारण त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ही शिखरे हिमरेषेपेक्षा जास्त उंचीवर आहेत. प्रश्न क्रमांक 150. बोरियल वने हा डॅश डॅश वन प्रकारात येतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समशीतोष्ण कटिबंधीय वने. बोरियल वने हा समशीतोष्ण कटिबंधीय वने या वन प्रकारात येतो. या ठिकाणी आपण शिक्षक पात्रता परीक्षा TAT पेपर क्रमांक 2 प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.